क्रिकेटसाठी ज्या पद्धतीने शरीर पाहिजे असा आवश्यक शरीर मन्नी यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशी मन्नी यांच्याकडून घणाघाती फलंदाजी निश्चित प्रेक्षकांना अपेक्षा आहे. हळूहळू प्रेक्षकांची उपस्थिती वाढणार आहे कारण संध्याकाळची वेळ होत आहे, ऊन थोडंसं कमी होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रेक्षक देखील निश्चितच ही स्पर्धा पाहण्यासाठी उत्सुक असतील. राष्ट्रवादी चषक 2024 दोन्ही संघातील जे एक्स्ट्रा खेळाडू असतील 12वे खेळाडू असतील तरी कृपया आमच्या समावेश कक्षाकडे यायचं आहे. रॉयल आणि शिवशंभू दोन्ही 12 खेळाडू कृपया इकडे यायचं आहे. ओके, शिवशंभूचे 12 खेळाडू इकडे आहेत. रॉयल संघाचे कृपया 12वे खेळाडू इकडे या. परेश यांच्याकडे स्ट्राईक आहे आणि परेश यांनी पहिल्या चेंडू फटकारला. पाहूया, मागच्या सामन्यात देखील परेश यांनी पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता आणि आता मात्र या चेंडूवर चौकार मारलेला आहे. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज घुमला राष्ट्रवादीचा, पण इथे मात्र फडके यांच्या बॅटीमधून आवाज घुमलेला आहे. पहिल्या चेंडूवर चौकार. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी 3 चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार मारले होते. अशा 3 चेंडूमध्ये त्यांनी मागच्या सामन्यामध्ये 16 धावा बनवल्या होत्या आणि चौथ्या चेंडूवर ते बाद झाले होते आणि ते मात्र पाहूया आपण दुसऱ्या चेंडूचा सामना करतायत परेश आणि हा देखील चेंडू फटकारला आहे सरळ सीमापार 4 धावेसाठी. मिड विकेटच्या दिशेने हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेले. 2 चेंडूमध्ये 2 चौकार परेश यांच्या बॅटमधून निघाले आहेत. तर मी त्यांना बऱ्याच वेळा इथे या स्टेडियममध्ये पाहतोय, त्यांचे आक्रमक खेळ असते आणि आपण पाहतोय की 2 चेंडू त्यांनी 2 चौकार मारलेले आहेत. परेश पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. त्यांच्यासाठी ऑन साईडला 5 शतरक्षक आहेत आणि पुन्हा एकदा त्यांनी एक लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफ साईडचा चेंडू खूपच बाहेर होता, त्यांचा चेंडू शरीरावर आदळला आणि तिथेच थांबला. धावण्याचा कोणताही प्रश्न नाही आहे. धावसंख्या आहे 3 चेंडूनंतर 8 धावा, कोणत्या प्रकारचं नुकसान नाही आहे. प्रेक्षकांसाठी एक अपॉर्च्युनिटी आहे. कॅचसाठी आयवा कॅचसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे, तेव्हा प्रेक्षकांनी कृपया बाउंड्रीवर सज्ज राहायचं आहे. परेश हे तशाच पद्धतीने चेंडू खेळणार आहेत, मारणार आहेत. पुढचा चेंडू या षटकातला चौथा. डावखरे गोलंदाज आहेत आणि हा चेंडू पुन्हा एकदा जोरदार फटकारलाय. सरळ चेंडू सीमा पळतोय. गचाळ शतक क्षण आणि परेश यांच्या बॅटवर निघाला हा. आयवा कॅच साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि जसा परेश बॅटिंग साठी आला तर ही लहान लहान मुलं बघा ऑन साइडला लाईनीत उभेत. एवढे डेडिकेटेडली प्रॅक्टिस केली ना मित्रांनो तुम्ही संध्याकाळी तर नक्कीच कुठल्या तरी टीम मध्ये जाल. परेश लाईनीत आहेत. बॅट मधून फटक्याची वाट पाहताय सारे प्रेक्षक. सीमारेषेला खेटून उभे आहेत. परेशच्या बॅट मधून निघालेल्या ते झेलची वाट पाहतायत. झेलची नाही तर ते 1000 रुपयाची वाट पाहतायत. परेश पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. डावखरे गोलंदाज पंचांच्या डाव्या साईडने आणि हा चेंडू फटकारला. झेलू शकणार नाहीये, शतकक्षण नाहीये. चेंडू सीमापार जातोय. त्याच्या बॅटमध्ये 2 शतक पडत आहेत परंतु चेंडू मात्र अडवला जातोय. 2 धावा निश्चित मिळणार आहेत. दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पळून काढलेल्या आहेत, धावून काढलेल्या आहेत. बघा सर संख्या जाईल 14. प्रत्येक कॅच साठी 1000 रुपये म्हणजे जेवढ्या कॅचेस असेल तेवढ्या कॅचा पकडा, तेवढे 1000 रुपये तुम्हाला भेटतील.
म्हणजे तुम्ही विचार करा आता तुम्हाला किती पकडायचे. पण लहान मुलांना एवढी काळजी घ्या, बाउंड्रीच्या बाहेर पकडाल तर 1000 रुपये आणि आतमध्ये जाऊन पकडाल तर माहिती आम्ही काय करू पुढे. काही कॅचेस मारतो कॉमेंट्री बॉक्समध्ये कधी येऊ द्या. परेश इकडे फटका मारा आणि हा देखील तसाच फटका मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे. चेंडू आणि बॅटचा काही संबंध नाही आहे. हे षटक संपतोय, पहिलं षटक संपलेलं. पहिल्या षटकानंतर धावसंख्या आहे 14 धावा. परेश यांच्या बॅटमधून निघाल्या 14 धावा आहेत. 4 चेंडूमध्ये त्यांनी 14 धावा बोलल्या, 2 चेंडू डॉट घेतलेले आहेत. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज 10 दिशात घुमला राष्ट्रवादीचा. सन्माननीय शरदजी पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी चषक 2024 सन्माननीय सतीश मोहन पाटील आणि ॲडव्होकेट तुषार पाटील यांच्या आयोजकातून तुषारदादा पाटील मंच, फोर्स फिटनेस क्रिकेट क्लब, राजे मित्र मंडळ, जय मल्हार स्पोर्ट्स क्लब आणि स्मॅश स्पोर्ट्स क्लब याच्या वतीने या स्पर्धेचे इथे भव्य दिव्य आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कलंबोलीच्या या प्रांगणामध्ये हे या स्पर्धेचा दुसरा दिवस सुरू आहे. आणि इथे पाहतोय आपण मन्नी यांच्या हातामध्ये बॅट आहे, स्ट्राईकला आहेत. एक घाणाघाती आणि आक्रमक मूडमध्ये मन्नी फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत आणि पाहूया त्यांची फलंदाजी कशी इथे आपल्याला पाहायला मिळते. अतिशय दूर पडल्याची धाव पंचांच्या उजव्या साईडने राऊंड मारल्याने हा चेंडू फटकारला आहे. जमिनीलगत जातोय, चेंडू जातोय सरळ लॉंग ऑफच्या दिशेने 1 धावेसाठी. मन्नी यांनी आपलं खातं खोललंय. धावसंख्या त्यांची झाली 1. परेश खेळत आहेत 14 धावेवर, एकूण धावसंख्या झाले 15. दुसरं षटक सुरू आहे. 15 धावसंख्या, कोणत्या प्रकारचं नुकसान नाहीये. मन्नी आणि परेश त्यांना माहिती आहे अतिशय महत्त्वाचा सामना आहे आणि या सामन्यामध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला विजय प्राप्त करायचा आहे या उद्देशाने ते मैदानावर उतरलेले आहेत. मन्नी आणि परेश हे वारंवार क्षेत्ररक्षकाचं निरीक्षण करतायत. कोणता क्षेत्ररक्षक कोणत्या स्थानावर उभा आहे आणि त्या संधीचा फायदा आपण कितपत घ्यायचा आहे. पहिले षटक सुरू आहे. पॉवर प्लेचं हे पहिले षटक आहे. याचा अर्थ फक्त 2 षटक हे पॉवर रेषेच्या पलीकडे उभे असणार आहेत. नाही का, पॉवर प्ले नाही आहे. 5 शतक ऑफसाईड आहे पैशांसाठी आणि हा चेंडू पुन्हा एकदा फटकारला आहे. पाहूया, चेंडू हवेमध्ये आहे आणि हा झेल पुन्हा एकदा सुटलेला आहे. 4 धावेसाठी चेंडू जाते पडून नाही, चेंडू अडवला जातोय. 1च धाव मिळणार. परेशाने एक जीवदान भेटलेलं आहे. परेशांना असं वाटलं की हा झेल होणार, परंतु झेल तर सुटलेला आहे. चेंडू बाउंड्रीच्या आतमध्ये अडवला गेला आहे. झेल होऊ शकला असता परंतु तसं काही झालेलं नाहीये आणि परेशांना एक जीवदान भेटलेल्या धावसंख्या झाल्या 16. 16 फॉर लॉस ऑफ नो विकेट. 16 धावा, कोणत्या प्रकारचं नुकसान नाहीये. दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकात 2 चेंडू फेकले गेले. पुन्हा एकदा मन्नी हे एक डावखुरे आक्रमक फलंदाज आहेत. मन्नी डावखुरे फलंदाज असल्यामुळे पुन्हा एकदा शतकामध्ये बदल होतोय. ऑन साईड, ऑफ साईड अशा पद्धतीचं शतक. आणि इकडे मन्नी यांच्यासाठी एक लेग स्लिप आहे, गली आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे. आणि पुन्हा एकदा चेंडू मन्नी यांच्या पॅड बदललेला आहे. जोरदार अपील करण्यात येईल LBW साठी, परंतु या अपीलमध्ये मात्र मन्नी हे बाद झालेले आहेत. पंचांचा हात मात्र उंच गेलेला आहे. निश्चितच
आहे नाटक आहे, पण इथे मात्र क्रिकेटचं रियालिटी आहे. प्रत्यक्ष क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे. प्रत्येक प्लेयर हा चांगल्या प्रकारे खेळ करण्याच्या नादामध्ये इथे प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. आणि मन्नीची ज्या पद्धतीने इथे विकेट पडलेली आहे, प्रेक्षकांकडून त्यांची खूप अपेक्षा होती, परंतु मन्नीने मात्र प्रेक्षकांची निश्चित निराशा केली आहे. फक्त एकच धाव त्यांनी केली आहे. पहिली विकेट पडलेली आहे, धावसंख्या 16. मन्नी हे बाद झालेले आहेत. परेश हे 15 धावांवर खेळत आहेत आणि नवीन फलंदाज खेळपट्टीवर आलेले आहेत संतोष मधने. पंचांकडून त्यांनी गार्ड घेतलंय, खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. हे दुसरं षटक सुरू आहे, यांची त्यांना जाणीव आहे. 4 षटकांचा सामना आहे आणि इकडे अतिशय दूर पडल्याच्या LIG कडून धाव घेत आहेत एक गोलंदाज. धावण्यास सुरुवात केली, पंचांना पार केलेला चेंडू टप्पापर्यंत पुन्हा एकदा पॅडवर बदललेला आहे. पंचांकडे जोरदार अपील, परंतु हा अपील मात्र अपीलमध्ये उत्साह जास्त होता, विश्वास कमी होतो. हा चेंडू मात्र निश्चित लेग साईडच्या बाहेर जात असावं हे पंचांनी हेरलं आणि हा पंचांनी निर्णय हा धुडकावून लावलेला आहे. धावसंख्या 16. कोणत्या प्रकारचं नुकसान नाही, परंतु एक मात्र विकेट पडलेली आहे मन्नीच्या स्वरूपामध्ये. आणि पुन्हा एकदा वैष्णव अतिशय दूर पडल्याची धाव वेगवान मारा करतायत. आणि हा चेंडू मात्र इथे फटकारला सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाण्यात काय शंकाच नाही. चेंडू सीमापार 4 धावेसाठी. धावसंख्या झाली 20. अतिशय सुंदर असा फटका होता, रिव्हर्स केलेला. कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमला. आवाज घुमला आणि इकडे संतोषाच्या बॅटमधून चौकार घुमलेला आहे. आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू पॅडवर आलेला आहे. पंचांनी हा अपील पुन्हा एकदा नाकारलाय, कारण चेंडू निश्चितच ऑप्शनच्या खूपच बाहेर जात होता. पंचांचा लेगबाईचा इशारा. धावसंख्या झाले 21. तर 21 धावा 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. आणि स्कोर कार्डवरती आपण पाहू शकता 21 धावा या अंकित केल्या गेल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मित्रांनो 14 धावा आपण स्कोर कार्डवरती पाहिल्या, परंतु या षटकामध्ये धावसंख्येवरती अंकुश लावण्याचं काम वैष्णव यांनी जरूर करावं लागेल. मित्र एवढंच म्हणेन की डॅमेज कंट्रोलिंगचं काम इथे मात्र वैष्णवने केलं. वैष्णवला योग्य वेळेवरती मैदानावरती आणण्याचं काम संघनायकाने केलं आणि ही रणनीती आता मात्र यशस्वी झाली. तर येणाऱ्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये कितपत धावा स्कोर कार्डवरती अंकित केल्या जाणार याचं प्रत्युत्तर मात्र थोड्याच वेळात मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. परंतु हळूहळू करून आता क्रीडा रसिकांची रेलचेल आणि क्रीडा रसिकांची उपस्थिती ही मैदानाच्या चौफेर आपल्याला पाहायला मिळते. राष्ट्रवादी चषक 2024 शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नावारूपाला साजेशी क्रिकेटची स्पर्धा इथे मात्र आमचे सतीशजी पाटील साहेब, कार्यसम्राट नगरसेवक पनवेल महानगरपालिका आणि त्याचबरोबर युवकांचं प्रेरणास्थान युवा नेते ॲडव्होकेट तुषारजी पाटील साहेब यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली मात्र या संपूर्ण स्पर्धेला आयोजित केलं गेलं. आणि त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांचं सर्वाधिक मोलाचं योगदान राहिलंय अर्थातच तुषारदादा पाटील युवा मंच, फोर्स फिटनेस क्रिकेट क्लब, राजमित्र मंडळ, जय मल्हार स्पोर्ट्स क्लब आणि त्याचबरोबर स्मॅश स्पोर्ट्स क्लब यांचं आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षण मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी 2 व्हीलर सायकल दिली जाणार आहे. डॉक्टर संजय कदम, स्वप्नील पोखरकर साहेब अर्थात घाऱ्या, पायल मोबाईल कलेक्शन, अशोकजी देवरा आणि त्याचबरोबर आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच साठी हेमंतजी चौधरी साहेब, सिटीजन मेडिको यांचा आपण आभार व्यक्त केलं पाहिजे. तर खूप सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा आपण सर्व एन्जॉय करतोय. तर नक्कीच पुन्हा एकदा घेऊन जात मॅचच्या दिशेने गोलंदाजच्या मार्कवरती आलेत गोलंदाज वैभव. पहिला चेंडू यावेळेस मात्र हलकासा ओव्हरपिच चेंडू होता. लॉंग ऑफच्या दिशेने दररोज चेंडूला खणून काढलाय. एकदा खूप वेगाने कंप्लीट केली गेली. दुसरीसाठी कॉल नाहीये आणि अपेक्षा आहे अशाच प्रकारे शिवशंभू संघाकडून की या 2 प्रतिभाशाली खेळाडूंना थांबवण्यामध्ये किती फोकस करता. बघा परेशचा कॅच सुटलाय आणि ज्या वेळेला परेशला तुम्ही संधी देता ना त्या वेळेला परेश काहीतरी निश्चित स्वरूपाने करून दाखवतो. का या खेळाडूला रायगडचा रायझिंग स्टार म्हणलं गेले आणि सातत्याने विविध क्रीडा स्पर्धांमध्ये कळंबोली रोडपालीचं नाव हा खेळाडू एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जातोय आणि आज मात्र संधी पुन्हा एकदा धावून आले स्वतःला सिद्ध करण्याची. वैभव विरुद्ध परेश. अकुटप्याची लाईन चेंडू हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खालती येतोय परंतु 2 क्षेत्ररक्षक यांच्या अगदी डोळ्यांच्या समोर हा चेंडू मात्र लँड होतोय. बघा पहिल्यांदाच
आपण पाहतो वैभव सूर्यवंशी यांना गोलंदाजीसाठी मात्र पाचारण केलं गेलं यावर्षीच्या हंगामामध्ये मी पाहतोय. आणि पहिल्यांदा संधी दिली गेली आणि या संधीचं सोनं करत असताना मात्र वैभव कशा प्रकारची गोलंदाजी करेल. पहिल्या 2 चेंडूंवरती तर फलंदाजांना थांबवलं गेलं, परंतु अद्याप देखील 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी हे पोषक एंड मानलं जातं मोठा फटके खेळण्यासाठी, परंतु वैभव यांना थांबवणार का? धावसंख्या 24 आणि हा चेंडू पुन्हा एकदा परेश ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू होता. वाईट बॉलचा इशारा पंचांनी दिलेला आहे आणि अशात क्वार्टर सेंचुरी फलकावर रॉयल संघ 25 धावा, तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आणि वाईट बॉलचा इशारा इथे मात्र येतोय. अतिरिक्तच्या रूपमध्ये मात्र स्कोर कार्डवरती धावा अंकित केली जाते आणि धावा येणं गरजेचं आहे. मग त्या धावा कशाही होत मित्रांनो, षटकाराने येत चौकाराने येत धावा इथे येणं गरजेचं आहे आणि तेच मात्र स्कोर कार्डवरती पाहायला मिळते. 25 रन स्कोर कार्डवरती आलेत. परेश पुन्हा एकदा आक्रमक उमटले खेळण्यासाठी सज्ज आणि हा चेंडू देखील खराब चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर. पंचांना मात्र कोणत्या प्रकारचा प्रयास करावा लागला नाही. पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. अवांतर धावांमध्ये भर पडलेली आहे. एकूण धावसंख्येत बदल झाला आहे. 26 धावा, एक फलंदाज बाद. कळंबोलीतील 2 प्रतिभावंत गुणवंत खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध येऊन ठेपलेत. एकीकडे कळंबोलीचा रायझिंग स्टार आणि दुसरीकडे रायगडचा स्टार. पुन्हा एकदा खराब चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 27. काहीशा दर्पणाखाली वैभव गोलंदाजी करतायत. माहिती आहे समोर परेश सारखा एक मोठा फलंदाज आहे, त्याच्यावर गोलंदाजी कशी टाकायची या दडपणाखाली त्यांची गोलंदाजी होते आणि वारंवार ते चेंडू वाईट बॉल फेकतायत. येस, जरूर तेवढं सोपं राहणार नाहीये परेश यांच्या विरुद्ध गोलंदाजी करणं, कारण की एक खराब चूक ती मात्र तुम्हाला सरळ आसमान दाखवू शकते. आणि नक्कीच आसमान दाखवण्यासाठी तर परेश मैदानावरती आलेत आणि ज्यांची ओळखच आहे मोठे फटके खेळणे आणि त्या ओळखीला साजेशील असे फटके पाहायला मिळणार का? पहिल्या षटकामध्ये निश्चित स्वरूपाने खूप चांगल्या पद्धतीने इथे स्वागत केलं गेलं होतं गोलंदाजांचं. समाचार घेतला होता. यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या खूप लांब टाकलेला चेंडू होता. पंचांचा इशारा अद्याप देखील येणं बाकी आहे. यस, पंचांना पुन्हा एकदा संधी दिली गेली. बॅक टू बॅक चौथा वाईट बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. आणि बघा हॅप्पी आता असा विचार करत असतील की का रे बाबा पंचांच्या भूमिकेसाठी आलो, कारण की सातत्याने त्यांना कवायत करण्यासाठी भाग पाडतायत वैभव आणि पंच देखील नाराज असतील थोडेसे. लागोपाठ 4 चेंडू वाईट फेकलेले आहेत. वैभवांचं चेंडूवर नियंत्रण नाही आहे. जर वैभव हॅप्पी सुधागड शाळेमध्ये शिकले असेल तर त्यांना माहिती आहे गुरुवारचा दिवस आणि सायंकाळ 4-5 वाजले तर काय करायचं असतं. मास पिटी कवायत आणि ती स्वतः चेंडू हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती कॅच कंप्लीट. 4 वाईट जरूर टाकलेत, परंतु परेश कडके सारखा मोठा खेळाडू तंबूचा रस्ता दाखवलाय. तर एवढंच सांगेल वैभवने ज्या चुका केला त्यासाठी तर हिंदीमध्ये एवढंच मी म्हणेल, जो तलाशता है उसे कमियां दिखेगी. जो तलाशता है उसे जरूर कमियां दिखेगी, लेकिन जो तराशता है ना दोस्तों उसे सिर्फ और सिर्फ कामयाबी ही दिखेगी. स्वतःला तराशत होता, स्वतःला घडवत होता आणि हेच करत असताना मात्र त्यांनी विकेट संपादित केलेत. सुरुवातीच्या 4 चेंडूंवरती सर्वजण शोधत होते की हा गोलंदाज कुठे, परंतु हा स्वतःवरती वेळ देत होता, स्ट्रॅटेजी बनवत होता, गेम प्लॅन बनत होता आणि गेम प्लॅन एक्झिक्यूट प्रॉपरली झालाय. आणि या कामयाबीमध्ये शिवशाही संघ हा सक्सेस झालाय. परेश सारखी महत्वाची विकेट त्यांना प्राप्त झालेली आहे आणि पुन्हा एकदा वैभव काहीशा वेळानंतर चेंडू चक्रासाठी सज्ज होत आहेत. 4 चेंडू वाईड फेकल्यानंतर पुढच्या चेंडू त्यांनी विकेट घेतली होती आणि पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतात नवीन फलंदाज प्रभात यांनी हलकसं पुश केले ऑफ साइड साइडचे 1 धावेसाठी आणि 1 धावने धावसंख्या झाली आहे. एकूण रॉयल संघ
तर निश्चित स्वरूपाने स्वप्नीलजी जाधव 29 साहेबांना धावा. देखील विसरून चालणार नाही, कारण की हे सर्व काय पार पाडत असताना स्वप्नीलजी जाधव साहेब हे देखील पडद्यामागचे हिरो राहिलेत, कारण की या संपूर्ण स्पर्धेला इश्यूज करण्यासाठी त्यांनी देखील त्यांचं खूप सारं योगदान दिलंय. आणि तुषारजी पाटील साहेब ज्या ज्या क्षेत्रामध्ये काहीतरी करू पाहतात त्या वेळेला मात्र एक आपुलकीचा हात, एक मैत्रीचा हात आणि सातत्याने त्यांच्याबरोबर त्यांच्या सावलीप्रमाणे वावरणारे स्वप्नीलजी जाधव साहेब यांचं देखील आपण आभार व्यक्त केलं पाहिजे. या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहतोय की मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी सायकल मात्र त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेत. तर थँक्यू सो मच स्वप्नील जाधव साहेब. स्वप्नील जाधव यांचं पुन्हा एकदा आमच्या मंडळाकडून मनापासून खरोखर आम्ही धन्य आहोत, ऋणी आहोत की त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला या स्पर्धेसाठी मदत केली आहे सायकलच्या स्वरूपामध्ये, की जे वैयक्तिक खेळाडूला प्राप्त होणार आहे. 2 विकेट्स पडल्या, धावसंख्या 29. तिसरं षटक सुरू आहे. या षटकातला हा 5वा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू निघालेला आहे. बघा चेंडू शिवशंभो संघ यावर्षी जाता जाता मात्र एक गोष्ट नक्कीच अधोरेखित करून जातो की यावर्षी संपूर्ण वर्षभर जे गेम प्लॅन आम्ही बनवले त्याच्यामध्ये शेवटच्या मॅच मध्ये जो आम्ही विकल्प वापरला अर्थात वैभव नावाचा, हा कुठेतरी येणाऱ्या भविष्यामध्ये योग्य ठरेल का? कारण की त्यांनी परेश सारख्या मोठ्या खेळाडूला घरचा रस्ता दाखवलाय आणि संतोष सारख्या मातब्बर फलंदाजाला थोडंसं शांत ठेवलंय. ऑफ स्टिकच्या बाहेर मारा करत असताना मात्र वाईट तो टाकतोय. हा 5वा वाईट आपल्याला पाहायला मिळालाय, परंतु मोठे फटके येत नाहीयेत, ही चांगली गोष्ट आहे. धावसंख्या झाली 29 धावा. तिसऱ्या षटकातला एक चेंडू शिल्लक आहे, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि पुन्हा एकदा वैभव आपल्या गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत आणि हा चेंडू पुन्हा एकदा पॅड वाजवलाय. पंचांकडे जोरदार अपील आणि पंचांनी पुन्हा एकदा हा अपील नाकारलेला आहे. षटक संपलेला आहे. एकूण धावसंख्या झाली 30. 3 षटकं 30 धावा आणि 2 फलंदाज बाद. 30 धावा स्कोर कार्ड वरती आलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ इथं मात्र समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्त तर 30 धावा 10च्या सरासरी धावा स्कोर कार्ड वरती येतात. परंतु बघा संतोष मदने जोपर्यंत मैदानावरती आहे ना तोपर्यंत कुठल्या प्रकारचा भाकीत करणं योग्य ठरणार नाहीये. संतोष मध्ये नो डाऊट एक मोठ्या फळीतला फलंदाज आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहतो की प्रभात आंबोरे ज्यांना मात्र आंद्रे रसल म्हणून ही उपाधी दिली गेली. फक्त आणि फक्त षटकार लांबच लांब लगावणं ही प्रभात आंबोरे यांची ओळख आहे. आणि रॉयल संघ म्हणला ना मित्रांनो एक दांडगा संघ, ज्या संघाने याच मैदानावरती आणि कळंबोली क्रिकेटवरती हुकूमत केली आहे असा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि यांच्या विरुद्ध खेळत असताना तुम्हाला थोडंही लेझी राहून चालणार नाहीये. तुमचा थोडासा कॅज्युअल बिहेवियर मात्र तुम्हाला असंख्य अडचणीमध्ये टाकू शकतो. 30 धावा स्कोर कार्ड वरती आलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता देखील 6 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे मित्रांनो. वैष्णव यांना मात्र आणलं गेलंय गोलंदाजच्या मार्क वरती. 6 चेंडू काय सांगाल सर, कितपत धावा येतील या 6 बॉल्स मध्ये? 15 ते 16 धावांची आवश्यकता आहे. 30 धावा काही जास्त धावा नाही आहेत. जवळजवळ 40च्या पलीकडे टार्गेट नेणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने रॉयल संघाचे फलंदाज निश्चित खेळ करतील. मन्नी आणि परेश यांच्यावर खूप मोठी जबाबदारी होती, पण ती जबाबदारी मात्र मन्नी पार पडू शकले नाहीत. परेशाने फक्त 16 धावा बनवल्या, मन्नी यांनी फक्त 1 धाव बनवली. अशा तरी 2 फलंदाज हे मैदानाच्या बाहेर विश्रांती घेत आहेत. मन्नी आणि परेश. आणि तिकडे शेवटचं षटक 3 षटकं संपली आहेत. 30 धावा झालेल्या आहेत. म्हणजे प्रति षटकामध्ये 10 धावांची सरासरी रॉयल संघाने आतापर्यंत राखलेली आहे. आणि 4थ्या षटकामध्ये मात्र ही धावसंख्या त्यांना वाढवावी लागेल. वैष्णव अतिशय दूर पडल्याची धाव. LIG एंड कडून सन्माननीय सतीश मोहन पाटील यांचा जो बॅनर दिसतो त्या बॅनरच्या एंड कडून ते गोलंदाजी टाकतात. अतिशय दूर पडल्याची धाव. आणि हा चेंडू पुन्हा एकदा विकेट किपर यांच्या काय अफलातून यष्टीरक्षण आहे, काय अफलातून यष्टीरक्षण आहे. बघा मागील मॅच मध्ये आम्ही जरूर चर्चा करत होतो की गणेश साळुंके यांची अनुपस्थिती या संघाला जाणवेल का. मागील मॅच मध्ये यष्टीरक्षकाकडून थोड्याशा चुका झाल्या आणि कदाचित ही गोष्ट गणेशने आमची ऐकली की काय म्हणावं लागेल. आणि या मॅच साठी ते यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आलेत. काय वाखाणण्याजोगे यष्टीरक्षण करतात, कौतुक करावं लागेल. बघा त्यांचा डावा पाय नीटचा काम करत नाही, थोडा तो छोटा आहे. आणि परंतु ही फिजिकल चॅलेंज त्यांच्यावरती असताना देखील काय कमिटमेंट दाखवले, हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आपल्या टीमसाठी. धावसंख्या 31 झाल्या. बॅटची हलकीशी कड घेऊन विकेट किपरांच्या दिशेने चेंडू गेला होता. पुन्हा एकदा वैष्णव या षटकात दुसऱ्यांदा. आणि हा चेंडू पुन्हा एकदा बाहेर निघायला. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. लेग स्टंपच्या खूपच चेंडू बाहेर होता. पंचांनी वाईड बॉल घोषित केल्या. पुन्हा एकदा अवंत धावांमध्ये भर. धावसंख्या 33. धावसंख्या 33. शेवटचं षटक सुरू आहे. 33 स्कोर कार्ड वरती आलेले आहेत. 33 धावा स्कोर कार्ड वरती आलेल्या आहेत. या षटकातील चेंडू झालेला अवघी 1. अजून देखील 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे.
वैष्णव यांच्यावरती भरपूर मोठा भार आहे, खूप मोठं प्रेशरामध्ये तो ट्रॅव्हल करतोय की काय असं म्हणावं लागेल, कारण की प्रभात आणि संतोष दोन मोठे खेळाडू त्यांच्या विरोधात आहे. आणि हा टार्गेट केला गेलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, खूप 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 मोठा चेस आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू थकणार नाहीये. राष्ट्रवादी चषक 2024 प्रमाणे सीमारेषेच्या पलीकडे येतोय हा राष्ट्रवादी थँक्यू सो मच डीजे. प्रशांत सर, इंग्लंड संघ 7 विकेट्स गेले आहेत, 76 धावा झालेल्या आहेत. 7 बाद 76 अशी इंग्लंडची सध्याची अवस्था आहे. निश्चितच पराभवाच्या छायात. आणि इकडे वैष्णवांचा चेंडू खाली राहिला होता, बॅट्समन हा चेंडू खेळून काढायचा होता, चेंडू खाली राहिला, चेंडू डॉट निघालाय आणि या चेंडू मात्र निश्चितच या बॅट्समन काहीच दडपण आलेलं आहे. काही चेंडू शिल्लक आहे, धावसंख्या आता मात्र तिथे थांबलेली आहे, धावसंख्या एकूण झालेली आहे 37. तर नक्की ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की 7 बाद झालेले आहेत इंग्लंड संघाचे आणि जवळजवळ दिवस संपायला आलाय आणि अपेक्षा हीच असेल की आजच इंग्लंडचा संघ पूर्ण गारद होऊ देत, हीच प्रार्थना असेल आणि उद्या मात्र आराम भेटू दे जरा, कारण की मॅच म्हणलं ना भरपूर दडपण असतं. काम जरी चालू असलं ना सारखी जावा स्कोर बघा, अरे चाललंय काय, नक्की काय चाललंय, काय गडबडे, काय गोंधळ. उद्या आम्हाला शिवजयंती सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत एन्जॉय करायची, साजरी करायची, त्यामुळे क्रिकेटला थोडा वेळ देता येणार नाहीये, परंतु उद्या तुम्ही वेळ नक्की द्यायला या, कारण की उद्या 40+ भव्य दिव्य अशा क्रिकेटच्या स्पर्धा याच मैदानावरती होणार आहेत. शिवशंभो स्पोर्ट्स क्लब आयोजित लेजेंडरी खेळाडू अर्थातच या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत, धावसंख्या आहे 38 धावा, 38, लॉस ऑफ 2 विकेट्स. 38 धावा, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. वैष्णव पुन्हा एकदा शतकसमोर थोडासा बदल करतायत. हॅलो ऑफ साईडला जे शतक त्यानं थोडंसं जवळ घेतलेलं आहे, विकेट किपरच्या दिशेने घेतलेलं आहे, म्हणजे गलीमध्ये एक शतक वाढवलं त्यांनी. आणि वैष्णव यांचा हा चेंडू आता पुन्हा हवेमध्ये हे झेल होऊ शकतोय का हे पाहायचं आहे. चेंडूच्या खाली एक शतक येतोय आणि हा झेल झालेला आहे. येस, बॅट्समॅन आउट होतात. आपण चर्चा करत होतो की उद्या मात्र डीजे 1 मिनिट. कारण की उद्या आपण सर्वांनी या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शवायची, कारण की प्रत्येक क्रीडा रसिकासाठी नाश्त्याची सोय आणि जेवणाची सोय ही केली गेली आहे. विनामूल्य ही प्रवेश फी दिली गेली. क्रिकेटची स्पर्धा आहे ज्याच्यामध्ये सर्वच खेळाडूंना मात्र मोफत टी-शर्ट देखील दिले जाणार आहेत. काहीतरी नवीन, काहीतरी सुज्ञ आणि काहीतरी वेगळं करणं हीच आमच्या कळंबोलीची ओळख आहे आणि ही ओळख पुन्हा एकदा तुम्हाला उद्या शिवशंभो स्पोर्ट्स क्लब आयोजित शिवशंभो 40+ चषकामध्ये जरूर पाहायला मिळेल. स्कोर झालाय स्कोर कार्डवरती 38 रन. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मैदानाच्या आतमध्ये मिस्टर 360 छोटा पॅकेट बिग डायनामोस अर्थातच अक्षय सरोदे आलेले आहेत. आपल्या क्रिकेटिंग करिअरच्या गोल्डन फॉर्म मध्ये ते सध्या प्रवास करतायत आणि आता संघाची गरज आहे एक मोठा फटका, तो पाहायला मिळेल का? 3 षटकानंतर 30 धावा आणि या 4थ्या षटकापर्यंत शेवटचा चेंडू शिल्लक असताना धावसंख्या 38. म्हणजे मागच्या षटकातील जी धावांची सरासरी होती 10ची ती मात्र इकडे 4थ्या षटकामध्ये कमी झालेली आहे. एक कमी स्कोर म्हणावा लागेल. 40 हे संख्या धावसंख्या फारशी नाही आहे. समोर शिवशंभो अतिशय आक्रमक मोठचा संघ आहे, त्याला माहिती आहे 40 धावांचं उद्दिष्ट आपल्यासाठी फार मोठं नाही आहे आणि ते उद्दिष्ट आपल्याला कोणत्या परिस्थितीमध्ये पूर्ण करायचं आहे आणि या सामन्यामध्ये आपल्याला विजय प्राप्त करायचा आहे. वैष्णव या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. अतिशय वेगवान धावफलक आणि इथे मात्र पंचांकडे दाद आणि अशा रीतीने आणखी एक फलंदाज बाद झालेला आहे. 38 धावसंख्येवर रॉयलची खेळी थांबलेली आहे, संपलेली आहे. 4 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या 38 आणि 4 फलंदाज हे रॉयल 3 फलंदाज हे रॉयल संघाचे
बाद झालेले आहेत. 38 धावसंख्या ही काही फार मोठी धावसंख्या नाही आहे. 39 धावांचं उद्दिष्ट, 39 धावांचं चॅलेंज हे शिवशंभू संघाला रॉयल संघाने दिलेलं आहे. पहिल्या सत्राचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. 38 धावा स्कोर कार्डवरती आलेल्या आहेत. 39 धावांचा करायचा पाठलाग. नक्कीच पहिल्या सत्रामध्ये मापक अशी धावसंख्या रॉयल संघाच्या माध्यमातून उभारली गेली, परंतु रॉयल संघाला कमी लेखून चालणार नाहीये. यांच्याकडे तो गोलंदाजीचा तोफखाना आहे जो मात्र विरोधी संघाला अवघ्या 20 धावेंमध्ये देखील रोखू शकतो. त्यांच्या गोलंदाजीच्या ताकदीचा विचार केला, त्यांच्या शक्तीचा विचार केला तर याच्या पुढे या 39 धावे देखील खूप कमी आहेत. परंतु आपली ताकद योग्य पद्धतीने वापरली जाणार का मात्र शिवशंभो संघ मात्र पुनश्च एकदा या मैदानावरती रॉयल संघाच्या विरोधामध्ये विजयाची पताका फडकावणार का? असंख्य सारे क्रीडा रसिक आता मात्र या मॅचकडे आतुरतेने पाहत आहेत आणि हळूहळू करून युट्यूबवरती देखील आपण पाहतोय की व्ह्यूअर्सची संख्या वाढली गेली, कारण की शिवशंभो विरुद्ध रॉयल एक ऐतिहासिक लढतच म्हणावी लागेल, कारण की प्रबळ एकमेकांचे कट्टर दावेदार म्हणून या दोन संघांना पाहिलं गेलं. भरपूर सारे इतिहासातल्या अशा आठवणी आहेत ज्या आठवणींमध्ये मात्र शिवशंभो विरुद्ध रॉयल ही आठवण सुवर्ण अक्षराने लिहिली गेली. आज जर सांगायचं म्हणलं तर रॉयल संघ आपला इतिहास सातत्याने बरकरार ठेवतोय, तो म्हणजे सर प्रशांत थोडंसं थांबवतोय कारण खूप वेळ या सामन्यासाठी गेला, त्यामुळं शिवशंभो संघातील सलामीवीरांना विनंती करत आपण लवकरात लवकर ताबा घ्यायचा आहे. तसेच सुपर डीजे माऊली संघाचे संघनायक आपण देखील नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. बघा आपण चर्चा करत होतो की रॉयल संघाने निश्चित स्वरूपाने मक्तेदारी गाजवली, त्यांचा दरारा हा निश्चित स्वरूपाने दरवर्षी राहिलाय, परंतु यावर्षीची ही जवळजवळ आपण अंतिम क्रिकेटची स्पर्धा खेळतोय माझ्या माहितीप्रमाणे, कदाचित ही असावी. आणि या मॅच मध्ये शिवशंभो संघ ज्या ताकदीने रॉयल संघाच्या विरुद्ध 2 हात करण्यासाठी उपस्थित झालाय ती ताकद त्यांनी जरूर दाखवली, परंतु आता ताकद थोडी अधिक वाढवावी लागेल, कारण की 24 चेंडूंमध्ये तुम्हाला 39 करायचे, समोर रॉयल सारखा संघ आहे आणि काय करायचे काही नाही करायचंय हे आमच्यापेक्षा अधिक चांगलं तुम्हाला माहिती आहे. तर प्लीज चला लवकर या सामन्याला सुरुवात करायची. आणि उद्या 40+ चषक शिवशंभो ही स्पर्धा आपल्याला भेटायला येते आणि आयोजकांच्या माध्यमातून मात्र आमच्यापर्यंत माहिती पोहोचते की उद्यासाठी 10 संघ हे निवड प्रक्रियामध्ये प्राप्त झालेले आहेत आम्हाला. त्याच्यामध्ये पहिला संघ शिवशंभो, त्यानंतर रॉयल, संघर्ष काळभैरव, बॅड बॉय जंक्शन एल्गार, ईगल साईकृपा आणि TCC. तर जे तरुण वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, जे क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या तमाम क्रीडा रसिकांना त्याचबरोबर खेळाडूंना निश्चित स्वरूपाने आवर्जून मी तुम्हाला विनंती करतोय की बाबांनो जर तुमच्याकडे उद्या वेळ असेल तर प्लीज उद्या या मैदानावरती या. शिवशंभो 40+ चषकाची स्पर्धा एन्जॉय करा, कारण की कळंबोलीचं आज भव्य दिव्य रूप क्रिकेटचा आपण एन्जॉय करतोय, परंतु सुरुवातीच्या प्रतिकूल परिस्थितीला मात देऊन ज्यांनी या कळंबोली क्रिकेटचा पाया रचला अर्थात ते सर्व लेजेंडरी संघ आणि सर्व खेळाडू आपल्याला उद्या खेळताना आपण इथे पाहणार आहोत. सुरुवातीचा काळ अक्षरशः बिना चपलीच्या, बिना शूजचा, चालत फिरत एका बॅटने बिना ग्रीपच्या बॅटीने 10 जणांमध्ये 1-1 रुपये काढून आणलेल्या बॉलने आणि अक्षरशः 25 रुपयाच्या ट्रॉफीसाठी ज्यांनी मात्र रक्ताचं पाणी केलं आणि कळंबोली क्रिकेटचा पाया रचला आणि आज मात्र आपण यशाची उंच भिंत या कळंबोलीच्या मैदानावरती पाहतोय. याचे खरे सूत्रधार, या कळंबोली क्रिकेटचे खरे लखलखते हिरे, सितारे आणि दिग्गज माहिर हिरो उद्या मात्र आपल्याला याच मैदानावरती पाहायला मिळणार आहे. तर प्लीज विनंती करतो उद्या आपण सर्वांनी या. शिवशंभो संघाच्या माध्यमातून तुम्हा सर्वांसाठी नाश्त्याची सोय आणि त्याचबरोबर जेवणाची सोय देखील केली गेली आणि क्रिकेटचा चाहता म्हणून मी शिवशंभो संघाला आवर्जून विनंती करतो बाबांना सकाळी चहा आणि जर का संध्याकाळी चहा प्राप्त झाला ना अजून मजा येईल या मॅचला. शिवशंभो संघाने जी उद्याची स्पर्धा जे आयोजित केली कौतुकास्पद आहे. अशा प्रकारच्या स्पर्धा प्रथमच मला वाटतं कळंबोलीमध्ये होत आहेत की ज्या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना जेवणाची सोय आणि नाश्त्याची सोय. सर सॉरी माफ इंटरप्ट करतो तुम्हाला, ही आमच्या कळंबोलीची ओळखच आहे. संघर्ष चषक असेल, त्याच्यानंतर कळंबोली प्रीमियर लीग असेल किंवा त्याच्यानंतर आता शिवशंभो क्रिकेटची स्पर्धा येते. या स्पर्धेमध्ये ना
आयोजकांच्या माध्यमातून जेवण क्रीडा रसिकांसाठी दिलं जातं. परंतु एक अजून याच्यामध्ये गोष्ट अशी ऍड होते की पहिल्यांदाच प्रेक्षकांसाठी कारण आपण पाहतो या स्पर्धेचे प्रमुख आयोजक ॲडव्होकेट तुषारदादा पाटील यांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. व्यासपीठावरती आपण पाहू शकाल या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अर्थातच ॲडव्होकेट तुषारदादा पाटील यांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप सुंदर असं प्रशांत आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय कारण परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम कसा करायचा हे आमच्या ॲडव्होकेट तुषारदादा पाटील साहेबांकडून पाहायला मिळत आहे. कारण खूप सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रिकेट स्पर्धेबद्दल तर सांगायचं गेलं तर आपण पाहतोय तदनंतर आणखीन एक व्यक्तिमत्व आपण पाहतोय प्रसाद भाई रंगिले उर्फ गोलूभाई यांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांच्या समवेत बापू माने पहिलवान यांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चित स्वरूपाने दोस्ती दुनियातील राजा माणूस आणि सातत्याने आपण पाहतो की समाजसेवेसाठी जो चेहरा मात्र एक वेडापिसा होऊन काम करतोय. कोरोनाच्या भीषण परिस्थितीमध्ये सर्वजण दरवाजा लावून घरामध्ये होते, परंतु एक चेहरा जो अवलिया सातत्याने जनसेवेसाठी आपल्या प्राणाची आहुती लावून अक्षरशः जनसेवेसाठी सादर झाला. मित्रांनो, सर्वात मोठी आवर्जून गोष्ट अशी सांगेन की सर्वांनी सर्वसामान्य जनतेसाठी मदतीचा हात पुढे केला, परंतु तृतीय पंथांसाठी जर कोणता युवक आवर्जून पुढे आला असेल तर तो म्हणजे श्रीप्रसाद उर्फ गोलूभाई. येस 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 प्रशांत, असं म्हटलं जातं ना, कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि माणूस मोठ्या होण्यासाठी माणसाचं मन हे मोठं असावं लागतं. आणि मेन मन मोठं असताना अर्थातच मैत्रीतल्या दुनियेतील राजा माणूस प्रसादभाई रंगिले उर्फ गोलूबाई यांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर जाऊयात मात्र मॅचच्या दिशेने. अजून एक मोठी मॅच इथे मात्र समोर येते. येणारे 24 चेंडू आवश्यकता असेल ती म्हणजे 39 धावांची. वक्त नूर को बेनूर कर देता है, वक्त नूर को बेनूर कर देता है, यही वक्त है दोस्तों जो कोयले को कोहिनूर कर देता है. तर काय घडेल काय बिघडेल चिकू. येणारे 24 चेंडू 39 धावांची आवश्यकता. तर याच व्यासपीठावर दीपक माने हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं देखील आपण शुभागमन करूया. परंतु मैदानावरती होत आहे काय, जिथे मोठी शिकार गाडायला लागली आहे. गणेश साळुंके बॅक टू डग आउट. होते. पहिल्या चेंडूवरती सफलता इथे मात्र प्राप्त होते आणि हळूहळू करून आता मात्र आपण पाहतो की शिवशंभू संघाच्या पारड्यामध्ये त्यांच्या पाठीराखींची संख्या देखील वाढू लागली. थोडासा संयम, थोडेसे पेशन्स आणि कॉन्सन्ट्रेशन मैदानावरती करावं लागेल, कारण की हा रॉयल संघ यांना तुम्ही संधी द्याल तर हे घुसल्याशिवाय राहत नाही. आणि काहीशी गोष्ट तशीच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती गणेशचा हा ढिसाळपणा संघासाठी योग्य ठरलेला नाहीये. गीतामधून उल्लेख केलाय किसमे कितना है दम. रॉयल संघच म्हणतोय की आमच्या 38 धावा आहेत, विजयासाठी 39 धावांचं उद्दिष्ट दिले आणि या उद्देशाने ही सलामी जोडी मैदानामध्ये उतरली असली ते मात्र पहिली विकेट घेण्यामध्ये आम्ही निश्चितच यशस्वी झालेलो आहोत. रॉयल संघ पूर्णपणे फॉर्ममध्ये दिसतोय. 0 धाव्यावर पहिली विकेट घेतलेली आहे. उद्दिष्ट 39 धावांचं 24 चेंडूमध्ये आणि मात्र पहिल्या चेंडूवर गणेश सारखा एक हुकमी एक्का शिवशंभू संघाचा मैदानाच्या बाहेर विश्रांतीसाठी गेलेला आहे. सुरेश यांचा पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू होता. बॅटची कट घेऊन विकेट किपरच्या पाठीमागे सरळ स्लिपमध्ये एक सोपा झेल झालेला आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलेले आहेत. त्यांचं नाव आहे विश्वास. विश्वास यांच्यावर शिवशंभूचा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणून त्यांना वन डाऊनला बॅटिंगसाठी पाठवलेलं आहे. इकडे या षटकाचा दुसरा चेंडू आणि हा चेंडू पुन्हा एकदा स्टंपच्या वरून जाणारी एक धावची संधी होऊ शकली असती, परंतु थ्रो मात्र गचाळ आहे, स्वेर आहे. तोपर्यंत नॉन स्ट्राईकचे फलंदाज हे क्रीजमध्ये व्यवस्थित पोहोचलेले आहेत. कोणत्या प्रकारचा धोका नाही आहे, नुकसान नाही आहे. 2 चेंडू फेकले गेले आहेत. धावसंख्या अजून खातं खोलायचं आहे शिवशंभू संघाला. विकेटचं खातं मात्र खोललंय ते रॉयल संघाने. 1 विकेट, कोणत्या प्रकारची धाव नाही. 2 चेंडू, तिसऱ्या चेंडूसाठी सज्ज आणि हा चेंडू पुन्हा एकदा पॅडवर आदळलेला आहे.
अपील करण्याचा कोणताही प्रश्न नाही. चेंडू निश्चितच एक्समच्या बाहेर जात असावं हे पंचांनी घेरलं आणि हा पंचांनी अपील देखील नाकारलेला आहे. तिसरा चेंडू देखील डॉट निघाला आहे. 3 चेंडू फेकले गेले आहेत. तिन्ही चेंडू डॉट. विकेट मात्र गेली आहे 1 गणेशच्या स्वरूपामध्ये. 3 चेंडू 0 धावा आणि 1 विकेट शिवशंभो इथे रॉयल सोबत खेळताना. चौथा चेंडू आणि आता मात्र चेंडू फटकारला आहे, पण या फटकामध्ये विशेष काही जोर नाही आहे. चेंडू सरळ गेला आहे कव्हरच्या दिशेने ऑफ साईडला 1 धावीसाठी. अशा रीतीने शिवशंभोचं खातं खोललेलं आहे. 1 धाव 1 विकेट. इंग्लंड संघाची इथे 91 धाव संख्येवर 9वी विकेट पडलेली आहे. इंग्लंड संघ 91 धावा 9 विकेट्स. या षटकात 5व्यांदा सुरेश अचूक टप्प्यावर मारा करतायत. कोणत्या प्रकारचा चान्स फलंदाजाला देत नाही आहेत. फक्त एकच चेंडू बॅटमधून निघालेला आहे आणि पुन्हा एकदा लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. तो तिकडे प्रयत्न व्यवस्थित यशस्वी झाला नाही आहे. आणखी 1 धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झाली आहे 2. धावसंख्या 2. 5 चेंडू फेकले गेले आहेत आणि पुन्हा एकदा सुरेश आपल्या बॉलिंग रनअपकडे परत आहेत. बॅट्समन मध्यवर्ती आलेले आहेत. थोडंसं विचार विनिमय करतायत. बॅटमध्ये बदल करतायत. 1 बॉल शिल्लक आहे. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. मन्नी विकेट किपर इष्टीला खेटून उभे आहेत. त्यावेळी निश्चितच बॅट्समनला दडपण येतोय. पुढे सरसावीत नाहीत आणि या षटकामध्ये सुरेश आणि हा चेंडू देखील चांगल्या पद्धतीचा चेंडू. हलकीशी कट घेतले बॅटने. चेंडू जातोय सीमापार 4 धावांसाठी. गचाळ शतक क्षण आणि या धावसंख्या 6 पहिल्या षटकानंतर. रॉयल संघ 16 धावा होत्या पहिल्या षटकानंतर. 1 विकेट गेली होती परेशच्या स्वरूपामध्ये आणि इकडे देखील शिवशंभो संघाची 1 विकेट पडलेली आहे, पण धावा मात्र झालेल्या फक्त 6. निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की रॉयल संघ जो ओळखला जातो कमबॅक मात्र करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली आहे. पहिल्या सत्रामध्ये झालेल्या चुका थोड्याशा बाजूला ठेवल्यात आणि दुसऱ्या सत्राकडे त्यांनी फोकस केलं आणि या मॅचवरती आपण पाहतो की पहिल्या षटकामध्ये पकड निर्माण करण्याचा जो विकल्प अपनावला गेला सुरेश मुनीम यांच्या माध्यमातून तो मात्र यशस्वी झाला. तर बघा पहिलं षटक पॉवर प्लेचं खूप इम्पॉर्टंट असतं. तुमच्या संघामध्ये जो पहिला गोलंदाज असतो ना त्याला सातत्याने प्रमोट करत राहा, त्याला सातत्याने प्रोत्साहित करत राहा, कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं तेवढं सोपं नाहीये. आम्ही प्रत्येक वेळेला आवर्जून सांगतो तुमच्या संघामध्ये जो पहिला गोलंदाज असतो. प्रशांत थोडंसं थांबवतोय कारण व्यासपीठावरती आपण पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान देखील करणार आहोत. कारण आपण पाहतो व्यासपीठावरती मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस अर्थात प्रसाद रंगीले उर्फ गोलूभाई यांचं शुभागमन झालंय. तर मी तुषारदादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गोलूभाई यांचा सत्कार करायचा आहे. तर निश्चित पड पाहतोय व्यासपीठावरती आपण पाहतोय प्रसाद रंगीले उर्फ गोलूभाई यांचा या ठिकाणी सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी भाईंचा सत्कार केला जाईल. यस जरूर. दिशा परिस्पर्श सामाजिक संस्था आणि त्याचबरोबर जय बजरंग ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री प्रसाद रंगीले उर्फ गोलूभाई यांचा एक विशेष मान सन्मान मात्र आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. सातत्याने आपण पाहतो की तरुणाईसाठी हा चेहरा एक वेगळा एक आशेचं किरण बनू पाहतोय आणि आज मात्र त्यांचा एक विशेष मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातो. ओव्हर टू चिकू. यस आपण पाहू शकाल ॲडव्होकेट या स्पर्धेचे सर्वेसर्वा तुषारदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन भाईंचा सत्कार केला जातोय. त्यानंतर मी विनंती करतो तुषारदादा पाटील यांना आपण व्यासपीठावरती उपस्थित असलेले पहिलवान बापू माने यांचा देखील आपण यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. आणखीन एक व्यक्तिमत्व आपण पाहतोय बापू माने. खरंच जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. मैत्रीच्या दुनियेतला राजा माणूस आपण पाहतोय. कारण भाई म्हटलं की चिते भरपूर आपल्याला मंडळी अशी कार्यकर्त्यांची मंडळी पाहायला मिळते. खूप असं हा संघर्ष या देखील व्यक्तीनं केला आहे. असा हा संघर्ष योद्धा
बापू माने यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण व्यासपीठावरती पाहतोय अनिकेत भाई यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार केला जाईल. मी तुषार दादा यांना विनंती करतो की आपण अनिकेत भाई यांचा सत्कार करायचा आहे. येस, जरूर जरूर. आपण पाहतो की बापू देखील आमच्या समेत आमच्या व्यासपीठावरती आले. तुषार दादा यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अनिकेत भाई यांचा सत्कार करायचा आहे. बापू मानेंचं देखील कौतुक करावं लागेल, कारण की गोलूबाई यांची जणू सावलीच म्हणावी लागेल की काय. जिथे गोलूबाई तिथं आमचे पैलवान बापू देखील असतात. आणि एक वेगळा वारसा आहे या मातीचा, एक वेगळा सुगंध आहे या मातीचा, जो मात्र आपल्याला सातत्याने बापू माने यांच्यामध्ये पाहायला मिळतो. पहा, यूट्यूबच्या माध्यमातून देखील हे दृश्य टिपले गेले जातात. अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. तदनंतर मी विनंती करेल तर आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं पुन्हा एकदा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया आणि पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये, जिथे चेंडू फळीचं युद्ध या कुरुक्षेत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा प्रशांत पुजारी सर यांच्याकडे. येस, जरूर जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण पाहतो की 10 धावा या स्कोर कार्डवरती आलेत आणि काय कमालीचं क्षेत्रक्षण. वाह, व्हॉट एफर्ट. बघा, लेजंड्स ऑलवेज बी अ लेजंड. तर यस, प्रशांत थोडंसं थांबवतोय कारण अक्रम पवार हे देखील आहेत, त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अरमान साहेब हे देखील आहेत, त्यांचा देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी यथोचित मान सन्मान करत आहोत. आपण पाहू शकाल तुषारदादा पाटील या स्पर्धेचे प्रमुख आयोजक यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा मान सन्मान केला जातोय. कारण या स्पर्धेचं हे तर प्रमुख आकर्षण राहिलंय. येणाऱ्या प्रत्येकाचा आदर सत्कार मान सन्मान करणं हे आमचं परम कर्तव्य आहे आणि हे परम कर्तव्य स्वीकारत असताना या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा आदर सत्कार या ठिकाणी केला जातोय. तर या चौकाराने मात्र आपण पाहतो की धाव फलकाला थोडासा वेग प्राप्त झालाय, थोडंसं बूस्ट देण्याचं काम जरूर फलंदाज विश्वा करतायत. या चौकाराने मात्र स्कोर कार्ड जातो 15च्या घरामध्ये. शेवटचा एक चेंडू अद्याप देखील येणं बाकी आहे आणि टोटल रिक्वायर्ड कॅल्क्युलेशन आम्ही जरूर तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. 24 धावांची आवश्यकता असणाऱ्या येणाऱ्या 13 बॉल्समध्ये. म्हणजे या चेंडूवरती जर का एखाद मोठा फटका आला तर खूप मजा येईल, परंतु संयम राखून विश्वास पुन्हा एकदा विकेटवरती टिकून राहणार का मात्र मन्नी एक वेगळी रणनीती करून एक फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी होणार. 3 प्रश्न समोर आहेत आणि या तिघांमधलं उत्तर काय येईल? निश्चित प्रशांत, कारण रामदास महानबळ यांची टीम देखील वाट पाहत असेल कोणता संघ आमच्या समोर लढेल. आतुरतेने वाट पाहतात रामदास महानबळ हे देखील पाहायचे कोणता संघ त्यांच्या समोर लढेल. या संघातील विजेता संघ असेल तो त्यांच्या संघासमोर 2 हात करेल. झेल जायला आहे, दुसरी विकेट पडलेली आहे आणि असं वाटत होतं की शिवशंभू संघ या सामन्यामध्ये चांगली एंट्री करेल, परंतु ह्या चेंडूवर मात्र विकेट घेणे काहीशा दडपणामध्ये शिवशंभू आलेला आहे. बारा बॉल त्याला स्पीडअप करायचं आहे, कारण की आयोजकांच्या माध्यमातून सातत्याने आम्हाला सूचना येत आहेत की भरपूर वेळ घेतला जातो या मॅचला. तर प्लीज मित्रांनो आपण स्पीडअप करूया. चला लवकर यायचं अभिजित आतमध्ये आपण, कारण की अजून देखील 2 मॅच बाकी आहेत आणि घड्याळाची काटे आम्हाला सांगतायत की जवळपास 4:45 झालेत. म्हणजे इथून अवघा 1 तासांचा अवधी असेल आणि या 1 तासाच्या अवधीमध्ये आपल्या 2 मॅच आणि विथ प्रेझेंटेशन सेरेमनी, विनिंग सेरेमनी या दोन्ही गोष्टी पार पाडायच्यात. 12 चेंडू विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. शिवशंभू संघ दिनेश दादा विजयाचा वेग वाढवायचा. चला या ठिकाणी सुपर डीजे माऊली संघाचे संघनायक आपण देखील लगेच तयार राहायचंय. सुपर डीजे माऊली संघाचे संघनायक
आपण देखील कोणत्याही प्रकारचा वेळ न घेता या ठिकाणी आपण इथे उपस्थित दर्शवायचे. आपण पाहतोय गोलूभाई आता मात्र इथून या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतात. मनाच्या अंतःकरणापासून भाईंचं ऑल टीमचं आपण सहर्ष स्वागत करूया. त्यांच्यासमोर दीपक माने या ठिकाणी आपण पाहतो का त्यांच्या माध्यमातून उद्या देखील शिवजयंती सोहळा आपण पाहणार आहोत. हे दीपक माने हे देखील आपल्याला पाहायला मिळाले स्पर्धेच्या माध्यमातून. तर सुपर डीजे माऊली संघाचे संघनायक आपण देखील लगेच यायचंय. तर चालू सामना जिथे खूप वेळ घेतला गेला जातो आयोजकांच्या माध्यमातून वारंवार सूचना येतात की आपण सामना लगेच चालू करायचा आहे. 12 चेंडू नक्कीच आपण पाहुण्यांचा आभार व्यक्त करत पाहुणे मात्र आमची रजा घेतात. थँक्यू सो मच तुम्ही आलात त्याबद्दल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 12 चेंडू 24 धावा विजयासाठी आवश्यक शिवशंभू संघ निश्चितच विजयाच्या दिशेने कूच करतोय की काय हे पाहणं महत्त्वाचं आहे. तितकंच रॉयल संघ देखील विजयासाठी उत्सुक आहे. त्यांना माहिती आहे की 12 चेंडूमध्ये आपल्याला 24 धावा रोखायच्या आहेत. चांगले गोलंदाज त्यांच्याकडे आहेत आणि निश्चितच चांगले फलंदाज जरी शिवशंभू संघाकडे असले तरी मात्र आपल्यासाठी प्रयत्न हा फार महत्त्वाचा आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर, प्रयत्नानेच मनुष्य पुढे जात असतो आणि हा प्रयत्न रॉयल संघाला कितपत यशस्वी होतो करू देतो हे आता पाहणं फार महत्त्वाचं आहे. चला पंच खेळ चालूच ठेवा, खेळ फास्ट करा. तिसरं षटक सुरू होतोय. पहिला चेंडू उंच पुढे गोलंदाज आणि हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर हलकासा आउटस्विंग पद्धतीचा टप्पा पडला तर किंचित थोडंसं आउटस्विंग झाला, बाहेर आला आणि सरळ विकेटकीपरांच्या हातामध्ये स्थिरावला. चेंडू डॉट निघालाय. प्रति चेंडूवर 2 धावाची आवश्यकता असताना काय चेंडू टाकलाय. कौतुक करावं लागेल सुरेश मुने. आम्ही आमच्या रिप्ले वरती पाहतो की ऑफ स्टिकच्या बाहेर हा मारा ठेवला गेलाय. ज्या प्रकारचा मारा तिसऱ्या षटकामध्ये वैभव सूर्यवंशीने दाखवला होता ना त्याच प्रकारचं प्रत्युत्तर वैभव सूर्यवंशी दाखवतोय. थर्ड अंपायर साठी कॉल आलाय. 15 धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या 15. तर विनंती असेल सर सॉरी माफ करा परंतु तिसऱ्या पंचांसाठी मागणी केली. गोलंदाजीच्या शैलीवरती ते आक्षेप घेतला गेलाय. तर या गोलंदाजीमध्ये नक्कीच आमचे पंच करडी नजर ठेवतील आणि जर का आक्षेपार्ह गोलंदाजी सापडली. राजू नरवळे मात्र मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. नरळे माफ करा राजू नरळे सर मात्र मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. सुरेश गोलंदाज आहेत आणि त्यांच्या गोलंदाजीवर अगदी आक्षेप घेतलेला आहे आणि म्हणून आमचे थर्ड पंच खेळपट्टीवर पोचले. आता तिथे राहून निरीक्षण करतील आणि ह्या सुरेश यांची गोलंदाजी समजा आक्षेपार्ह असेल तर त्यांना मात्र या सामन्यातून गोलंदाजीसाठी बाद करण्यात येईल. पुढचा चेंडू उंच पुढे सुरेश आणि हा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंपच्या दिशेने चेंडू डॉट निघालाय. 10 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी धावा शिल्लक आहेत 24. 10 चेंडू 24 धावा. पृथक काढू तर सुरुवातीला 12 चेंडूमध्ये 24 धावांचं पण आता मात्र 10 चेंडू 24 धावा. 2 चेंडू लागोपाठ डॉट गेले आहेत आणि पुन्हा एकदा सुरेश गोलंदाजी टाकतायत. राऊंडकडे मार करतायत आणि हा देखील चेंडू डॉट निघालेला आहे. लागोपाठचे 3 चेंडू डॉट झालेले आहेत आणि या 3 चेंडूंनी मात्र शिवसंभावर मोठं दडपण आलेलं आहे. कारण 3 चेंडूमध्ये निश्चितच 6 ते 8 ते 10 धावांची आवश्यकता होती परंतु तसं काही घडलेलं नाही. 3 चेंडू डॉट निघाले आहेत आणि आता चेंडू शिल्लक आहेत 9 आणि विजयासाठी धावा शिल्लक आहेत 24. रिक्वायर्ड 24 रन्स फॉर विक्टरी इन 6 डिलिव्हरी. 9 चेंडू शिल्लक विजयासाठी 24 धावांची आवश्यकता आणि हा चेंडू पुन्हा एकदा पॅडवर पंचांकडे जोरदार दाद. पंच मात्र स्थिर आहेत, सज्ज आहेत. पंचांचा लेग बायचा इशारा होतोय. अपील करण्यात आलं होतं पण हा अपील देखील पंचांनी नाकारलं कारण हे अपीलमध्ये उत्साह जास्त होता, विश्वास कमी होतं. पंचांवर थोडंसं दडपण टाकण्याचा प्रयत्न होता. 1 धाव निघालेली आणि आता चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू 23 धावा विजयासाठी आवश्यक. रॉयल विरुद्ध शिवशंभू असा सामना इथे सुरू आहे. रॉयल संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 षटकामध्ये 34 धावा बनल्या होत्या. 38 धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं शिवशंभू संघासमोर परंतु शिवशंभू संघ मात्र निश्चितच खूप पाठीमागे झालेला आहे. विजयासाठी त्यांना धावा हव्यात. 23 चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू 23 धावा. पाहूया क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काय घडू शकतं हे मात्र फार गरजेचं आहे.
आणि आमच्या समोर एक या परिसरातले गाजलेले प्लेयर म्हणजे परेश कडके यांचं नाव इथे याचा उल्लेख करावा लागेल. हे आमच्या कॉमेंट्री बॉक्ससमोर क्षेत्ररक्षण करतायत. चेंडू शिल्लक आहेत 8, विजयासाठी धावा शिल्लक आहेत 23. प्रति चेंडूवर 3 धावांची सरासरी आवश्यक आहे. 8 चेंडू 23 धावा 8-24 म्हणजे 3 धावा प्रत्येक चेंडूवर विजयासाठी आवश्यक आहेत. एखादा मोठा 2-3 फटक्याची आवश्यकता आहे आणि इथे मात्र वाट पाहत आहेत हे फलंदाज, डावखरे फलंदाज आहेत. आणि इकडे पुन्हा एकदा सुरेश आपल्या दूर पल्ल्याची धाव वरून चेंडू फेकतायत. बॅट्समनना अंदाज येत नाही आणि वारंवार बॅट्समन हे चकतायत, बीट होत आहेत. या 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिलेली आहे सुरेशाने आणि हा 5वा चेंडू. आणि हा चेंडू मात्र फटकारला आहे. झेल होऊ शकतोय. विकेट किपर स्वतः झेलच्या खाली आलेले आहेत आणि हा झेल झालेला आहे. आणखी एक विकेट पडलेली आहे. सुरेश यांनी या षटकामध्ये 5 चेंडू फेकलेत. एक धाव लेग बायच्या स्वरूपात दिलेली आहे. 1 विकेट घेतलेली आहे. आणि आता चेंडू शिल्लक आहेत 7, धावा शिल्लक आहेत 23. शिवशंभो संघाला विजयासाठी आवश्यक. येतात. खूप वेळ या ठिकाणी या सामन्यासाठी घेतला गेलाय त्यामुळे आम्ही वारंवार सूचना देतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला देखील आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील आपण वेळ वाचवायचा आहे. कारण अजून देखील आपल्याला मित्रांनो 2 सामने खेळवायचे आहेत. इंग्लंड संघ 122 धावांवर ऑल आउट झालेला आहे. भारतीय संघाने हा सामना 434 धावांनी जिंकलेला आहे. अभिनंदन भारतीय संघाचं. साऱ्या प्रेक्षकांकडून देखील पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघाचं, रोहित शर्माचं पुनश्च अभिनंदन. सामन्यामध्ये चुरस तर आहेच परंतु या ठिकाणी आपण वेळेकडे देखील लक्ष द्यायचं मित्रांनो. कारण खूप वेळ या सामन्यासाठी घेतला गेलाय. कारण आम्ही समजू शकतो सामना खूप महत्वाचा आहे. परंतु झालेत खाली राहिला आहे. चेंडू डॉट निघायला आहे. षटक संपलेलं आहे. 3 षटकं संपलेली आहेत आणि या षटकामध्ये संतोष आणि धावा दिल्यात फक्त 1च धाव, 1 विकेट घेतलेली आहे. 1 धाव देखील लेग बायच्या स्वरूपात दिलेली आहे. 3 षटकं संपलेली आहेत. एकूण धाव संख्या झालेली आहे 24 ना 16. विजयासाठी शेवटच्या षटकामध्ये 23 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 23 धावा एक मोठं आव्हान आहे, मोठं चॅलेंज आहे. निश्चितच रॉयल संघ इथे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मैदानामध्ये रॉयल कामगिरी करत आहे. त्यांनी विजय मात्र इथे निश्चित केला आहे. पुढच्या फेरीसाठी ते उत्सुक आहेत आणि या शेवटच्या 6 चेंडूमध्ये मात्र त्यांना शिवशंभो संघाला मोठा भीम पराक्रम करावा लागेल विजयासाठी. आणि पाहूया शेवटचं षटक LIG कडून कैलास. हा कैलासाचा चेंडू सरळ फटकारला षटकारासाठी. पाहूया झेल होतोय काय. झेल सुटलेला आहे. अतिशय उंच असा झेल होता. असं वाटत होतं की झेल होणार परंतु 1च धाव मिळणार या फटक्यावर. धाव संख्या झालेली आहे 17. विजयासाठी अजून 22 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 22 धावा म्हणजे किमान 3 षटकार तरी आवश्यक आहेत. या षटकामध्ये किमान 3 षटकार आवश्यक आहेत. पाहूया कैलास
डावखुरा मारा आणि हा पुन्हा एकदा चेंडू मिस झालेला आहे. बॅट्समन चेंडू डॉट निघालाय. धावसंख्या तिथेच थांबलेली आहे. 4 चेंडू आणि 23 धावा. आता मात्र 4 6 22 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 3 षटकार तर निश्चितच हवेत. कैलास यांनी आपली साईड चेंज केली आणि पुन्हा एकदा चेंडू विकेटकीपरना गुंगार देऊन स्लिपच्या दिशेने 1 धावेसाठी. धावसंख्या झाली एकूण 18 धावा. अजून 21 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत फक्त 3 चेंडू 21 धावा. रॉयल संघ रॉयल कामगिरीमध्ये विजयाच्या दिशेने निश्चितच कूच करतोय. पुढच्या फेरीसाठी सज्ज होण्यासाठी उत्सुक आहेत. आणि कैलास यांनी आपली साईड चेंज केली आहे आणि हा मात्र षटकार होतोय काय पाहणे फार महत्त्वाचं आहे. चेंडू सीमापार षटकारासाठी पण खूप वेळ झालेला आहे. हा षटकार याच्या अगोदरच बसायला पाहिजे होता. 2 चेंडू शिल्लक. विजयासाठी धावा आवश्यक आहेत 17. 2 चेंडू 17 धावा. हे मात्र एक अशक्यप्राय अशक्यप्राय आव्हान आहे. 2 चेंडूमध्ये 12 धावू शकतात, परंतु एखादा नो बॉल पडला वाईट बॉल पडला तरी देखील धाव वाढू शकतात. पण तसं काही रॉयल संघ होऊ देणार नाही आहे. रॉयल संघ या परिसरातील एक मातब्बर संघ आहे, अनुभवी संघ आहे की ज्या संघाकडे क्रिकेटचं मोठं ज्ञान आहे, खूप मोठं चॅलेंज करण्याची क्षमता आहे असा रॉयल संघ आहे. कैलास सुंदर फटका मारला. जमीन लगत गेलाय सरळ सीमा पार 4 धावेसाठी. पंढरी त्याबद्दल कलंबोली देखील क्रिकेटची पंढरी मानावी लागेल. ह्या कलंबोलीमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये सातत्याने क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जातं. आणि इथे आपण पाहतोय राष्ट्रवादी चषक 2024च्या माध्यमातून ही स्पर्धा अंतिम टप्प्यापर्यंत येत असताना इथे विजयी फटका मारलेला आहे. परंतु हा विजयी फटका होऊ शकणार नाही. इथे रॉयल संघाने हा सामना सहजरित्या जिंकलेला आहे. रॉयल संघाने पुढल्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. रॉयल संघाचं अभिनंदन, शिवशंभर संघाचं देखील अभिनंदन. रॉयल संघाला पुढल्या सामन्यासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा.